नमस्कार. आज आपल्या सोबत आहे शिवाई पाटील, जी होली क्रॉस सेमी इंग्लिशची विद्यार्थिनी असून 9th पर्यंत जी विद्यार्थिनी 72 पर्यंत राहायची ती 10व्या वर्गामध्ये तिनं प्रयत्नपूर्वक जिनियस आणि सेल्फ स्टडीच्या माध्यमानं 91% मिळवलेले आहेत. त्यासाठी आज तिच्या आपल्या ऑफिसमध्ये तिचे आईवडील सुद्धा इथं हजर आहेत आणि शिवाई सुद्धा इथं हजर आहे. तर मी संपूर्ण जिनियस परिवारातर्फे शिवाईचे आणि तिच्या आईवडिलांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद शिवाई. आणि दुसरं एक आपण शिवायसोबत नेमका अभ्यास तिने कसा केला आणि अभ्यासाची सिनियर सोबतची तिची पद्धत काय होती हे जाणून घेऊया. शिवाई, तुझं सर्वप्रथम पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो. आणि एक छोटासा प्रश्न विचारतो. बघ, कसं असतं, आपण शाळेमध्ये जातो आणि क्लासलाही जातो, पण त्यानंतर असतो घरचा अभ्यास, आणि घरचा अभ्यास हा खूप महत्वाचा असतो. तर जिनियसच्या माध्यमानं तू घरचा अभ्यास कसा केला? म्हणजे पेपर सॉल्व करता करता पूर्ण जी प्रॅक्टिस होऊन जायची आणि पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचता यायचे. बरोबर, राईट. आणि मग ते पुस्तकातून काय काय आपल्याला शोधता येते याची स्किल वाढली. बरोबर, राईट. आणि पेपर सोडवायचा एक पॅटर्न लक्षात येऊन गेला आणि बोर्डची अशी भीती नाही मनात आली. मला नाही आली. तर जिनियसच्या पद्धतीनं हा प्रोग्राम जो आहे हा सेल्फ स्टडी बेस्ड आहे. याचा तुला काय फायदा झाला? अ, पूर्ण पुस्तकातून कसे आन्सर काढायचे, आन्सर कसे लिहायचे, सगळ्याचं टोटली समरी कशी काढायची, सगळं ते रायटिंग पूर्ण प्रॅक्टिस राईट. वगैरे. हां. आणि स्पीड वाढली रायटिंगची. बरोबर, राईट. अक्षर सुधारले. तो सुद्धा सुधारला. बरं, जेव्हा काउन्सलर तुझ्या घरी यायचे आणि तुला काउन्सिलिंग करायचे, त्याचा तुला काय फायदा झाला? त्या काउन्सिलिंगमुळे अभ्यासाची आवड निर्माण झाली आणि पुस्तकं कसे वाचायचे, त्याच्यातून पॉइंट्स कसे काढायचे, हे सगळं सांगितलंच होतं काउन्सिलिंगमुळे. राईट. कधी डिमोटिवेट वगैरे झाली तर काही मोटिवेशन वगैरे मिळालं का कधी? हो. म्हणजे जर अभ्यास करायची इच्छा जर नाही झाली, तर मग मॅम सांगायच्या, की असा नाही, असा अभ्यास कर. त्याच्यामुळे मग पुन्हा आवड निर्माण एक झाली. आवड निर्माण झाली, एक मोटिवेशन मिळालं. 9 पर्यंत आपण 72 पर्यंत आपण राहायचो. तर तुला 10व्या वर्गामध्ये आता 91% मिळाले. यामध्ये जिनियसचा किती हातभार आहे असं तुला वाटतं? 90% आहे आणि 10% माझ्या सेल्फ स्टडीचा. सेल्फ स्टडीज आहे. चला, व्हेरी गुड, खूप छान. शिवाय अधिक एक मला सांग, सेंटरवरच्या ज्या एक्झाम होत्या त्या तू दिल्या आहेत का? हो. दिल्या आहेत. त्याचा तुला काय फायदा झाला बोर्ड एक्झाम करता? त्याच्यामुळे भीती जी आहे ती पूर्ण दूर झाली. आणि एक प्री लाईव्ह एक्झाममुळे बोर्ड काय असते हे समजून गेलं होतं आधीच. आधीच समजून गेलं. हां. त्यामुळे मनामध्ये एक भीती नव्हती बोर्ड हं. एक्झामला जायचं. चला, छान. तर एकंदर तू विद्यार्थ्यांना काय सजेस्ट करशील जिनियसच्या माध्यमानं, जिनियस प्रोग्राम विषयी? जिनियसमुळे आपल्याला अभ्यासाची आवड निर्माण होते, पुस्तकं वाचायला म्हणजे प्रेरणा मिळते. तर जिनियसमुळे खूप काही असं शिकायला भेटतं. बरोबर, चालेल. तर अतिशय छान तू डिस्कस केली आहे शिवाई. थोडं आपण आईचं सोबत सुद्धा थोडं बोलूया.